ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या अंतर्गत टोटल इंडियामध्ये 33 सैनिक स्कूल सरकारी आहेत. त्यापैकी सातारा आणि चंद्रपूर हे 2 सरकारी सैनिक स्कूल महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्यामध्ये चंद्रपूर सैनिक स्कूल हे देशामधील सगळ्यात जास्त मोठं आणि फॅसिलिटी असणारं सैनिक स्कूल असल्यामुळं तर या सैनिक स्कूलमध्ये नेमक्या फॅसिलिटी काय आहेत, याची फी काय आहे, याच्यामध्ये प्रवेश कोणत्या इयत्तेला दिला जातो, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये प्रवेश कोणत्या वयामध्ये दिला जातो, तर क्लास 6 साठी आणि क्लास 9 साठी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश दिला जातो त्यांच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये जर विद्यार्थी मेरिटमध्ये बसला असेल तर. यासाठी जी प्रवेश परीक्षा द्यायची असते ती कोणत्या इयत्तेमध्ये दिली पाहिजे, यापेक्षा आपण म्हणूया कोणत्या वयामध्ये दिली पाहिजे. कारण क्लास 6 ला ज्यांना प्रवेश घ्यायचा असतो त्यांना 10 ते 12 वय जे आहे त्यांच्या वयामध्ये 10 ते 12 वयामध्ये देता येते. म्हणजे हा चान्स 2 वेळा आहे. आणि 9वी साठी इयत्ता 13 ते 15 या वयामध्ये आपल्याला ही एक्झाम देता येते. म्हणजे क्लास 6 साठी हा चान्स मुलांना 4th किंवा 5th ला असेल किंवा 5th किंवा 6th ला असेल, असा प्रत्येक मुलाला 2 वेळा चान्स आहे. आणि आता 9 साठी क्लास 7 किंवा 8 ला किंवा क्लास 8 किंवा 9th ला आहे. तर हिची जी क्लॅरिटी आहे बऱ्याच पालकांना नसते. त्यांचा एखादा चान्स मिस झालेला असतो, तर 2 चान्स त्यांना माहिती झालं तर 1 चान्स त्यांना अनुभव घेण्यासाठी पण उपयोगी पडू शकतो. तर अशा प्रकारे ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये जर साधारण आपण बघितलं क्लास 6 पासून ते 12 पर्यंत तयारी केली जाते. त्याच्यामधून मेनली एनडीए सारखी परीक्षेची मेनली तयारी केली जाते. आणि एनडीएचे सिलेक्शन करणारी एक महत्वाची संस्था म्हणून ऑल इंडिया सैनिक स्कूलकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर त्याच्याबरोबर जेई असेल, नीट आहे, तर ह्या अदर एक्झाम पण आपण देऊ शकतो. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सर सैनिक स्कूलला मग बाकीच्या एक्झाम आम्ही देऊ शकतो, तर देऊ शकतात. मोस्टली मुलं त्यांची काही अशा एक्झाम देऊन पुढे भविष्यामध्ये काही एमपीएससी आणि युपीएससी मधून पण बाहेर गेलेली आहेत. तर असंही या ठिकाणी होऊ शकतं. याचं काही असं कंपल्शन नाही की तो सैनिक स्कूलमध्ये आहे म्हणजे तो फक्त एनडीए करू शकतो, असं काही नाहीये. ओके, तर आपण आलेलो चंद्रपूर सैनिक स्कूल जे भारतामधील सर्वात मोठं आणि फॅसिलिटी असणारं सैनिक स्कूल आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सैनिक स्कूल जरी सरकारी असलं तरी कोणत्याही सैनिक स्कूलला एका वर्षाचा खर्च साधारण 1,80,000च्या आसपास आहे. तो एवढा मोठा खर्च सरकारी असून सुद्धा आज पालकांना आहे, कारण त्याच्यामध्ये तेवढ्या फॅसिलिटी पण त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि आपण आज कुठेही जरी गेलं खासगी किंवा एखादं सरकारी तर त्याला समान खर्च दिसतोय आपल्याला. त्यातल्या आता चंद्रपूर सैनिक स्कूल भारतामधील सगळ्यात मोठं सैनिक स्कूल असल्यामुळे त्याची जो खर्च आहे तो 2 लाखाच्या आसपास आहे. तर याच्यामध्ये ज्या फॅसिलिटी आहेत, ज्या प्रकारच्या सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत, त्या गोष्टी आज आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर मी माझी स्क्रीन तुम्हाला शेअर करत आहे, याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. बघूया आपण चंद्रपूर सैनिक स्कूल. तर आपण आलो चंद्रपूर सैनिक स्कूलच्या वेबसाईट वरती आणि त्याच्यामध्ये आपण त्याची पूर्ण माहिती बघूया. तर सैनिक स्कूल हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पण घेत असतं मुलांच्या. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला चंद्रयान 3.0 ऍक्टिव्हिटी त्यांनी आता घेतली होती मुलांसाठी. त्यासाठी काही मॉडेल्स मुलांनी तयार केले दिसतात. तर 1 to 15 डिसेंबर पर्यंत. आणि ऑडिटोरियम सैनिक स्कूलचं हे आतमधलं. आपण सैनिक स्कूलच्या आतमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटी ते पण बघणार. तर हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आता सध्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत मुलांच्या. तो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सैनिक स्कूल घेत असतं. त्याच्यामध्ये आपण सध्या बघत आहेत सैनिक स्कूल मधील जे सुविधा आहेत, क्रीडा सुविधा, त्याच्यामध्ये आपल्याला दिसते हे आहे फुटबॉल स्टेडियम. आता हे जे कन्स्ट्रक्शन चालू होतं, ऍक्च्युअली जे कन्स्ट्रक्शन हे जे व्हिडिओ आहेत हे 2-3 वर्ष 4 वर्ष जुने आहेत. आता सध्या कन्स्ट्रक्शन अजून त्याचं पूर्ण साईडचं पण झालेलं असणार आहे. हे दिसते आपल्याला याचं मेन गेट आहे चंद्रपूर सैनिक स्कूलचं. आणि आतमधला जो कॅम्पस आहे तो आपल्याला दिसत आहे कशा पद्धतीचा आहे. त्यानंतर दिसते आपल्याला हे यांचं परेड ग्राउंड. त्यानंतर हा दिसतो आपल्याला टॉप व्ह्यू, जो सगळा कॅम्पस आहे त्याचा टॉप व्ह्यू वरून दिसत आहे आपल्याला. बघूया याच्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, जे शॉपिंग कॉम्प्लेक्स मुलांसाठी आहे त्याच्यामध्ये आपण दिसते की बाहेरचा परिसर पण कशा पद्धतीचा आहे, त्या ठिकाणी स्ट्रक्चर त्याचे कशा पद्धतीचे आहे ते आपण पाहू शकतो. जे मुलांचं अकॅडमिक्स आहे त्याचा हा टॉप व्ह्यू आहे, ज्या ठिकाणी मुलांना टीचिंग केलं जातं. हे हॉस्टेल सुविधा आहेत मुलांच्या. आता हे जुनं असल्यामुळे आता नवीन कन्स्ट्रक्शन किंवा नवीन फोटो आहेत. आणि हा पूर्ण कॅम्पस आपल्याला दिसतोय एका फोटोमध्ये, एका व्ह्यू मध्ये पूर्ण कॅम्पस, गेट, बिल्डिंग सर्व दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर नजर आतमध्ये आपण पाहिलं तर लॅबोरेटरीज दिसतात. वेगवेगळ्या लॅबोरेटरी 11वी-12वीच्या मुलांना सायन्सला जास्त करून लागतात, पीसीएमबी. तर त्या लॅबोरेटरी आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये फिजिक्स लॅबोरेटरी, देन केमिस्ट्री लॅबोरेटरी त्याच्यामध्ये आहे, बायोलॉजी लॅबोरेटरी, कॉम्प्युटर लॅब मुलांसाठीची, त्यानंतर म्युझिक रूम त्याच्यामध्ये आहे मुलांना. त्यानंतर आर्ट रूम आहे मुलांची, आर्ट अँड ड्रॉइंग क्लब. जे ग्राउंड्स आहेत मुलांना, तर ते ग्राउंड सुद्धा आपल्याला दिसते. मल्टिपल ग्राउंड या ठिकाणी तयार केलेले आहेत मुलांसाठी दिसते आपल्याला व्ह्यूज मध्ये. तर ह्या क्रीडा सुविधा मुलांना या ठिकाणी जास्त करून आहेत आणि कॅम्पस आणि फॅसिलिटी सुविधा जास्त आहे त्याच्यामध्ये. तर आपण एक व्हिडिओ पण शेअर करूया याच्यामध्ये, की तो त्यांच्या वेबसाईटला त्यांनी दिलेला आहे की ह्याची स्थापना कशी झाली आणि खूप छान माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. थोडी क्वालिटी याच्यामध्ये ब्लर असेल.
भारतीय का गर्व हमारी सेना राष्ट्र की एकता और अखंडता के लिए सदैव तत्पर रहती है। संकट के समय देश की रक्षा परमो धर्म है और रक्षा का ये जज्बा और स्फूर्ति का राज है उनका प्रशिक्षण, उनकी शिक्षा। जोश, जज्बा, जुनून का दूसरा नाम सेना। इसी जोश का संचार भारतीय युवाओं में करने के उद्देश्य से लेफ्टिनेंट जनरल राजेंद्र निभोरकर ने सन 2015 में महाराष्ट्र सरकार के वित्त मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार को सैनिक स्कूल चंद्रपुर के निर्माण का सुझाव दिया, जिन्होंने महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी से मंत्रणा की तथा सैनिक स्कूल के निर्माण का निश्चय कर लिया। एवं इन तीनों के अथक प्रयासों को मुहर उस समय लगी जब तत्कालीन रक्षा मंत्री श्री मनोहर पर्रिकर ने सैनिक विद्यालय चंद्रपुर के निर्माण हेतु स्वीकृति प्रदान कर दी। पीडब्ल्यूडी चंद्रपुर ने निर्माण कार्य की जिम्मेदारी अपने कंधों पर लेकर संपूर्ण टीम के साथ अन्य सैनिक स्कूल का व्यवस्थापन देखकर देश की अत्याधुनिक सैनिक स्कूल बनाने का फैसला किया। सैनिक स्कूल चंद्रपुर का निर्माण कार्य 3 जुलाई 2018 को शुरू हुआ तथा भारतीय सेना की रफ्तार की तरह 1 वर्ष के न्यूनतम समय में कार्य संपन्न हो गया। 125 एकड़ परिसर में स्थापित सैनिक स्कूल चंद्रपुर की विधिवत शुरुआत 17 जून 2019 को कैडेट्स के एडमिशंस के साथ हुई। प्रथम प्राचार्य स्क्वाड्रन लीडर नरेश कुमार के अथक प्रयासों से 20 जून 2019 से विधिवत कक्षा संचालन तथा पाठ्यक्रम का प्रारंभ हुआ। प्राकृतिक हरितिमा से समृद्ध इस विद्यालय के परिसर का मुख्य प्रवेश द्वार चंद्रपुर की ऐतिहासिक विरासत को तथा सांस्कृतिक कला को दर्शाता है। विद्यालय की 4 दीवारी प्राचीन किले की याद दिलाती है तथा भव्य प्रवेश द्वार सुरक्षा की अनुभूति देता है। कैडेट्स को अत्याधुनिक सुविधा प्रदान करने के लिए 19 कक्षाएं, आधुनिक प्रयोगशालाएं, कंप्यूटर लैब्स तथा भव्य पुस्तकालय निर्मित किया गया है। कैडेट्स के व्यक्तिगत विकास के लिए एक कक्षा में 30 विद्यार्थियों की व्यवस्था करते हुए स्मार्ट क्लासेस पद्धति इंप्लीमेंट की गई है। कैडेट्स की सुविधा हेतु सिर्फ 10 छात्र एक डॉर्मेटरी विद अटैच्ड टॉयलेट्स इस तरह की सुविधा प्रदान करते हुए हर हॉस्टल में 190 विद्यार्थियों की रहने की व्यवस्था की जा चुकी है। हॉस्टल में स्थित स्टडी रूम में हर छात्र को अपना केबिन दिया गया है। छात्रों के खान पान एवं पूर्ण विकास के लिए अत्याधुनिक किचन के साथ 800 कैडेट एक साथ बैठ सकें ऐसी मेस यहाँ स्थित है। स्पोर्ट्स को महत्व देते हुए वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स की सुविधाएं दी गई हैं। ये देश की एकमात्र ऐसी स्कूल है जहां घुड़सवारी, आर्चरी, इंडोर शूटिंग रेंज, मॉडर्न सिंथेटिक फुटबॉल ग्राउंड, हॉकी ग्राउंड्स, 400 मीटर स्मार्ट सिंथेटिक एथलेटिक ट्रैक इत्यादि का निर्माण जारी है। ओलंपिक लेवल का स्विमिंग पूल, इंडोर और आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम बनाए गए हैं। छात्रों को कला के संस्कार देने हेतु भव्य ऑडिटोरियम का निर्माण किया गया है, जहां 1100 विद्यार्थी एक साथ बैठ सकें ऐसी व्यवस्था है। इस विद्यालय का सबसे मुख्य पहलू कैडेट्स को सेना के प्रति आकर्षित करना है। इस हेतु मिलिट्री टूरिज्म इस विचारधारा का आविष्कार किया गया है। देशभक्ति का संचार हर कैडेट में हो इसलिए 4 म्यूजियम बनाए गए हैं, जिसमें कारगिल वॉर म्यूजियम वीरों की कामगिरी का वर्णन करेगा। दूसरा पनडुब्बी का एहसास देते हुए नौसेना की गाथा बताएगा। तीसरे म्यूजियम में लोकप्रिय राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम से मुलाकात कराएगा तथा चौथे में तीनों सेनाओं के उपकरणों से अवगत कराएगा। विशाल परेड ग्राउंड के साथ ही शहीद स्मारक एवं 100 फीट ध्वज स्तंभ का निर्माण यहाँ किया गया है। शौर्य का जज्बा हमेशा बना रहे इस हेतु विद्यालय के प्रवेश द्वार से लेकर मुख्य भवन तक 21 परमवीरों की मूर्तियां लगवाकर परमवीर पथ का निर्माण किया गया। वॉच टावर जो संपूर्ण स्कूल के दर्शन करवाता है, साथ ही करीब के ताड़ोबा जंगल को भी दिखाता है। यहाँ पर सुविधाएं देने के लिए शॉपिंग कॉम्प्लेक्स बनाया जा रहा है, जहां मिलिट्री कैंटीन, पोस्ट ऑफिस, कैफेटेरिया और सभी सुविधाएं प्रदान की गई हैं। ये परिसर ग्रीन बिल्डिंग कॉन्सेप्ट के तहत निर्मित है।
यहाँ पर वाटर कंजर्वेशन, रेन वाटर हार्वेस्टिंग और वाटर रिसाइकलिंग तथा नॉन कन्वेंशनल एनर्जी प्रोडक्शन के लिए 1 मेगावाट रूफटॉप सोलर पावर जनरेशन का प्रावधान किया गया है। जैसा कि परमवीर कैप्टन बत्रा ने कहा था कि ये दिल मांगे मोर, सैनिक स्कूल चंद्रपुर उसी तर्ज पर युवाओं के शारीरिक, मानसिक और शैक्षणिक विकास हेतु देशभक्तिपूर्ण माहौल में सुसज्ज है। सैनिक स्कूल चंद्रपुर को शिखर पर पहुंचा देश की सर्वश्रेष्ठ स्कूल नए सोच के साथ देश को समर्पित कर रहा है। जय हिंद। तो कसा वाटला आपल्याला ही जी माहिती आहे याच्यामध्ये पूर्णतेने दिलेली, कोणत्या प्रकारच्या क्रीडा सुविधा मुलांना आहेत, कशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्या आतमध्ये मुलांसाठी आहे, तर हे सर्व गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत। अजून आपला काय प्रश्न असेल चंद्रपूर सैनिक स्कूलच्या बाबतीत अजून किंवा सातारा, तर सातारा सैनिक स्कूल बाबतीत आपला पुढचा व्हिडिओ याच्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर ऑल इंडिया सैनिक स्कूल आता या पुढच्या महिन्यामध्ये मुलांच्या एंट्रन्स एक्झाम अजून डेट आलेली नाही, पण पुढच्या महिन्यामध्ये साधारण होऊ शकते। यासाठीचे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस आणि प्रत्येक जिल्ह्यामधून आपली मुलं तयारी करत आहेत। त्यासाठी आपल्याला काय विचारत असेल तर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला आपण मेसेज करा, व्हॉट्सअप करा। त्याचबरोबर ज्या पालकांना याच्यामध्ये काहीच माहित नाहीये किंवा या स्पर्धा परीक्षा काय असतात त्यासाठी आपण वेबिनार घेत असतो वेळ काढून 10-15 दिवसामधून, तर त्या वेबिनारसाठी आपण मेसेज करू शकतो, म्हणजे तुम्हाला वेबिनारची लिंक वगैरे मिळून जाईल। तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला काय वाटला, कसा वाटला, याच्यामधून आपल्याला काय माहिती मिळाली किंवा अजून काय प्रश्न असेल तर नक्की आपण कमेंट करा आणि ज्याला खरी गरज त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। जय हिंद, जय महाराष्ट्र।